नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नरमध्ये. आज श्रावण महिना संपला आणि आता सगळ्यांना नॉनव्हेजचा सुगंध हवा-हवासा वाटत असेल. म्हणूनच आपण आज बनवणार आहोत एकदम झणझणीत, थोडा वेगळ्या पद्धतीने चविष्ट असा प्रॉन्स मसाला. तर इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत. ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि अर्धा लिंबू पिळून घालणार आहे आणि हे मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे. आपला मसाला तयार होईपर्यंत हे छान मॅरिनेट होईल. तर चला तर मग मी इथे हे छान मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहे. इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. ते मी असे उभे चिरून घेतलेले आहेत, बारीक स्लाइस करून. एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता आपल्याला कांदे हे तळून घ्यायचे आहेत. थोडे थोडे करून तळायचे आहेत, जेणेकरून आपले कांदे पटकन तळून होतात आणि तेलही आपल्याला जास्त लागणार नाही. तर थोड्या तेलातच आपल्याला हे कांदे थोडे थोडे करून छान तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपला इथे कांदा छान गोल्डन रंगावर तळून झालेला आहे. आता मी काढून घेणार आहे आणि बाकीचाही कांदा असाच छान गोल्डन रंगावर तळून घेणार आहे. माझा इथे कांदा तळून झालेला आहे. आता मी काय करणार आहे, जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घेणार आहे आणि इथे मी मीडियम 2 टोमॅटो घेतलेले आहेत, लाल एकदम. तेही आपल्याला असेच तळून नाही म्हणता येणार, पण एकदम असं त्याचा गाळ होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचे आहेत. तेल एकदम आपल्याला कमी करायचं आहे आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर जे तेल आपलं राहणार आहे ते आपण प्रॉन्स मसाल्याला यूज करणार आहोत. मी ते टोमॅटो छान असे परतून घेणार आहे. गाळ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे टोमॅटो. आणि आपल्याला तळलेला कांदा, हे 2 टोमॅटो, थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं हे सगळं वाटून घ्यायचे आहे. पाहू शकता इथे आपला मसाला तयार झालेला आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, आलं. आता हे मी सगळं छान असं वाटून घेणार आहे, मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. एका साईडला मी कढई ठेवलेली होती तापत. थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे. 4-5 लवंगा, 7-8 काळ्या मिऱ्या, त्यानंतर चक्रीफूल, थोडीशी दालचिनी, तेजपत्ता. हे छान परतलं की मग त्यामध्ये मी घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की मग आपण थोडंसं लसूण ठेचून घालणार आहोत त्यामध्ये. लसूण छान परतला की मग आपण एक 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या इथे जस्ट अशा फोडून घातलेल्या आहेत, त्या परतून घेणार आहोत. आपलं हे सगळं चांगलं परतलेलं आहे. आता आपण जे मॅरिनेशनसाठी प्रॉन्स ठेवले होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला छान असे हाय फ्लेमवरच परतून घ्यायचे आहेत. आपली आपला प्रॉन्स चांगलं परतून झालेला आहे. त्यामध्ये मी आता 4-5 कोकमाची पानं घालणार आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत आपले मसाले. मी इथे थोडीसं लाल तिखट घातलेलं आहे, मालवणी मसाला घातलेला आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा मी धना पावडर घातलेली आहे. हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कोळंबीचा सुगंध फारच छान असा सुटलेला आहे. हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण आपलं जे वाटप केलेलं होतं कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं, ते वाटप आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण घालूया वाटप. हे वाटपही छान आपलं प्रॉन्समध्ये परतून घ्यायचे आहे.
हे छान तेल सुटेपर्यंत परतून झालं की त्यामध्ये आपण आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे, पातळ घट्ट, त्यानुसार मग यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे. यामध्ये मी आता पाणी ॲड करणार आहे. आपलं मिक्सरचं भांडंही धुवून घ्यायचं आहे आणि जसं गरज वाटेल त्यानुसार मग पाणी ॲड करायचं आहे. हा कोळंबी मसाला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत, भातासोबत खाऊ शकता. खूप चवीला सुंदर असा लागतो. आता मी याला एक कमीत कमी अर्धा तास याला एकदम लो फ्लेमवर शिजवून देणार आहे. एक 10-15 मिनिटांनंतर पाहू शकताय कोळंबी मसाल्याला छान तर्री आलेली आहे आणि आपला प्रॉन्स शिजत आलेला आहे. अशा प्रकारे तयार आहे मंडळी आपली प्रॉन्स मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशा अजून नवीन नवीन रेसिपीज मिळणार आहेत इथेच शीतल्स फूड कॉर्नरवर. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका.